नमस्कार मंडळी, रोज नाश्त्याला पौष्टिक आणि तेवढंच चविष्ट असं काय करावं हा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो। चला तर मग आज आपण ब्रोकोलीपासून एकदम टेस्टी आणि तेवढाच पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। एकदम झटपट बनवून तयार होतो, अजिबात वेळ लागत नाही। ब्रोकोलीची टिक्की आपण आज बनवणार आहोत। हे तुम्ही नाश्त्याला देऊ शकता, लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीसाठी सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो ब्रोकोली घेतलेला आहे। हा ब्रोकोली आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। ब्रोकोलीपासून टिक्की बनवण्यासाठी ब्रोकोली जास्त बारीक कट करण्याची गरज नाही, कारण नंतर आपण चॉपरमधून ते फिरवूनच घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोठे मोठे मी ब्रोकोलीचे तुकडे करून घेतले। ब्रोकोलीमध्ये भरपूर असे विटॅमिन्स, फायबर्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे ब्रोकोली लहान मुलांना नक्की खायला द्या। ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा ब्रोकोलीची मदत होते। याच पद्धतीने ब्रोकोली मी सगळा चिरून घेतला आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यायचा। ब्रोकोली चांगला धुवून झाल्यानंतर जो दोरीचा चॉपर असतो त्या चॉपरमध्ये ब्रोकोली घातला। चॉपरमध्ये घालून ब्रोकोली थोडासा असा बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे जर दोरीचा असा चॉपर नसेल तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून 2दा ते 3दा पल्स मोडवर फिरवून घेतलेत तरी चालेल। यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, पाणी न घालता हा बारीक करून घ्यायचा। चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा जरी तुम्ही बारीक करणार असाल तरी पूर्ण पेस्ट करून घ्यायची गरज नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। ब्रोकोली कशा पद्धतीने मी बारीक केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। हा बारीक करून घेतलेला ब्रोकोली मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला। त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा उकडून त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। तुम्ही हवं तर मॅश करून घेतलात तरी चालेल। हा किसून घेतलेला बटाटा यामध्ये घातला। त्यानंतर बाइंडिंग चांगलं येण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घातलं। चवीनुसार मीठ घालायचं। चमचाभर लाल तिखट घातलं। 1 चमचा धने पावडर घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातली। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक किसणीने किसून घेतल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा सुद्धा किसणीने चांगला किसून घेतला। आलं आणि लसणाचा फ्लेवर या टिक्कीमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे नक्की घाला। हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करता येईना, त्यामुळे मी नंतर हातानेच मिक्स केलं। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रियंका घारमाळकर या पेजला फॉलो करा। अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं। आता याच्या टिक्की बनवायला घेऊयात, पण त्या अगोदर हातावर थोडंसं तेल लावून घ्यायचं। त्यानंतर हे जे आपण टिक्की बनवण्यासाठी मिश्रण बनवून ठेवलं त्यामधून एक छोटासा गोळा काढायचा आणि तो हातावरती असा गोल गोल करत प्रेस करून घ्यायचा। सगळीकडून व्यवस्थित असा एकसारखा करून घ्यायचा, कुठे क्रॅक गेली नाही पाहिजे। मी राऊंड शेपमध्ये टिक्की बनवलेल्या आहेत, तुम्हाला कोणता शेप आवडत असेल त्या शेपमध्ये बनवल्यात तरी चालतील। याच पद्धतीने मी सगळ्या टिक्कीज बनवून घेतल्या। आता ह्या टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत। तुम्ही हवं तर डीप फ्राय केलं तरी चालेल। एका पॅनमध्ये चमचाभर तूप मी घातलेलं आहे, तुम्ही हवं तर तेलाचा वापर केलात तरी चालेल। तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेल्या टिक्की घालून घ्यायच्या। पॅनमध्ये या टिक्की घातल्यानंतर एक 15 ते 20 सेकंदानंतर थोड्याशा अशा हलवून घ्यायच्या, नाहीतर त्याला चिकटण्याची शक्यता असते। लो टू मीडियम फ्लेमवरती या टिक्की चांगल्या एका साईडने खरपूस होईपर्यंत, चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायच्या। एक साईड भाजून होईपर्यंत 2 ते 3 मिनिट लागतात। गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते। लो टू मीडियम फ्लेमवरतीच या टिक्की दोन्ही साईडने व्यवस्थित अशा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या। बघू शकता किती छान कलर आलेला आहे टिक्कीला। दुसऱ्या साईडने सुद्धा भाजण्यासाठी, चांगलं क्रिस्पी होण्यासाठी अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं। त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा 2 ते 3 मिनिट टिक्की चांगल्या खरपूस होईपर्यंत किंवा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या। टिक्कीसाठी लागणारं ब्रोकोलीचं मिश्रण जे आपण बनवलेलं आहे ते तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बनवण्याच्या अगोदर एक अर्धाभर तास फ्रीजमधून बाहेर काढायचं आणि त्यापासून टिक्कीज बनवायच्या।
अगदी 5 मिनिटामध्ये बनवून तयार होतात। सकाळी डब्याच्या घाईमध्ये डब्याला देण्यासाठी हा एक चांगला नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे। अशा प्रकारे तयार झाल्या आपल्या ब्रोकोलीपासून बनवलेल्या एकदम पौष्टिक अशा टिक्कीज। चवीला सुद्धा खूप छान लागतात, तेवढ्याच त्या क्रिस्पी सुद्धा होतात। याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता। एक कट करून सुद्धा दाखवते, बघू शकता आतमधून तेवढ्याच सॉफ्ट आणि वरून तेवढ्याच क्रिस्पी। चवीला सुद्धा खूप टेस्टी होतात ह्या। आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा, आवडलं तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा। चवीला खूप छान झाल्या होत्या या टिक्की, माझ्या मुलाला तर खूप आवडल्या। अशा प्रकारे ब्रोकोलीपासून एकदम पौष्टिक आणि तेवढीच टेस्टी सुद्धा असलेली टिक्की कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवर प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।